श्री स्वामी समर्थ. बऱ्याचदा आपल्याला चांगले काम करूनही वाईट अनुभव येतात. मग दुनियादारी नकोशी वाटते आणि सत्कर्मावरून विश्वास उडून जातो. मात्र हीच वेळ असते स्वतःशी प्रामाणिक राहण्याची. कर भला तो हो भला अशी शिकवण आपल्याला दिली जाते. ही शिकवण नव्हे तर संस्कारच आहेत. तुम्ही चांगले काम करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. देव तुम्हाला योग्य वेळी योग्य फळ देईल. तोवर तुम्ही तुमचे कार्य करत राहा. आपण जर स्वतःची फसवणूक केली आणि आपल्या कामाशी प्रतारणा केली तर त्याचे फळ आपल्यालाच भोगावे लागते. म्हणून प्रत्येक काम इमानदारीने आणि स्वतःशी प्रामाणिक राहून करावे. त्याचे फळ आज ना उद्या मिळाल्या वाचून राहणार नाही. हेच सांगणारी छानशी आजची बोधकथा आहे. ती तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, स्वामी अनुभव पाहण्यासाठी आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी एकदा श्री स्वामी समर्थ लिहून तर बघा. आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर ऐकूयात आजची बोधकथा. एक युवक असतो, अत्यंत हुशार, सुस्वभावी, प्रामाणिक, मेहनती, परंतु अतिशय गरीब. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिष्यवृत्ती मिळवून त्याने आपले अभियांत्रिकीचे प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र हवी तशी नोकरी त्याला मिळत नव्हती. म्हणून घरचे दारिद्र्यही दूर होत नव्हते. नोकरी नाही, त्यामुळे मुलगीही त्याला कोण देत नव्हते. त्या युवकाने काम मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले. एक दिवस त्याला ओळखीतल्या एका बिल्डरकडून एका जुन्या वसाहतीचे पुनर्वसन करण्याचे काम मिळाले. नशिबाचे दार उघडले. तो खुश झाला. त्याने वसाहतीची बारकाईने पाहणी केली आणि नवीन वसाहतीचे स्वरूप कसे असेल याची आखणी केली. त्या वसाहतीत बहुतांशी वृद्ध जोडपी राहत होती. युवकाने नवीन वसाहतीचा आराखडा त्यांच्यासमोर ठेवला. सर्व जोडप्यांचे एकमत होईना. प्रत्येकाची मागणी ऐकून युवकाने नवीन आराखडा तयार केला. सर्वांना दाखवला. सर्वांची पसंती मिळाली आणि कामाचा श्रीगणेशा झाला. युवकाने जातीने हजर राहून कामाची पाहणी केली. उत्तम प्रतीचे सिमेंट, विटा, दगड, लोखंडी सळ्या, पाईप, बांधकाम यांच्याशी निगडीत वस्तूंची यादी केली. बिल्डरने दुजोरा दिला. आर्थिक पाठबळ मिळाले. त्यामुळे दर्जेदार कामाची सुरुवात झाली. युवकाची मेहनत आणि नवीन वसाहत आकार घेत असल्याचे पाहून वसाहतीतले लोक आनंदून गेले. त्या युवकाशी सर्वांची चांगली गट्टी जमली आणि त्यांच्याशी बोलताना आर्थिक स्थितीबद्दल माहिती मिळाली. वसाहतकरांनी एक शक्कल लढवली. आपल्याच वसाहतीत त्यांनी एक छोटेसे घर बांधून मागितले. त्या घराचे काम बिल्डरच्या अखत्यारीत नव्हते, परंतु वसाहतीतल्या लोकांनी त्या घरासाठी पैसा उभा करणार असे सांगितले. फक्त ते काम याच युवकाच्या देखरेखीत व्हावे असा त्यांचा आग्रह होता. युवकाने प्रामाणिकपणे तेवढ्याच मेहनतीने शेवटचे घरही बांधून पूर्ण केले. नवीन वसाहतीसकट त्या घराची चावी देखील वसाहतीच्या लोकांच्या स्वाधीन केली. युवकाला त्या कामाचा चांगला मोबदला मिळाला, परंतु त्याच्या चांगल्या वागणुकीचे, प्रामाणिकपणाचे आणि अविश्रांत घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून वसाहतीतल्या लोकांनी जादा बांधून घेतलेले घर युवकाच्या नावे केले आणि त्या घराची चावी सुद्धा त्याला सुपूर्त केली. मित्रांनो, भाग्योदय झाला की रंकाचा राव होतो, परंतु त्यासाठी आपले सत्कर्माचे पारडे जड असावे लागते. निरपेक्षपणे केलेल्या सेवेचे फळ हे मिळतेच. फक्त कधी त्याची वाट न पाहता आपले चांगले कर्म करत राहायचे असते. हे या बोधकथेतून आपण शिकून घेऊयात आणि आपणही चांगल्या कर्माचे चांगले फळ इथेच मिळवूयात. मित्रांनो, ही बोधकथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. लक्षात ठेवा, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नसते.